ईश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या कार्य हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार। मुक्त कैवल्य देशोडी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री तुकाराम महाराज शिवस्वरूप स्वामी श्री तुळशीरामजी बाबा सद्गुरु स्वामी श्री निगमानंदजी महाराज आदी करून सकल संतांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्व साधू संत सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेकरता आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंग पदाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज देवापर्यंत पोहोचण्यासाठी अर्थात सुखरूप होण्यासाठीची जी साधना आहे ती साधना सांगत असताना इतर जी साधना आहे त्या साधनाचं निरासपूर्वक नामचिंतन हे एक साधन ज्याची महत्ता जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतायत। अभंगातील प्रतिपाद्य विषय तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे। अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादानं विश्व माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आदी करून सकल संत मांदियाळीच्या परमकृपेनं संपन्न होत असलेला आपला हा नामचिंतन सोहळा हरिभक्तपरायण महंत माझ्यावरती आणि आपल्या सर्वांच्यावरती अतिशय निष्काम अंतःकरणानं ज्यांची अनुकंपा आहे प्रेम आहे ते शुक्ल भारती बाबा यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं आणि आपल्या सर्वांच्या सानिध्यात राहून परमार्थाचं मार्गदर्शन ज्यांच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे ते आदरणीय संतोष बाबा हे समोर उपस्थित आहेत। या महात्म्यांच्या कृपेनं आशीर्वादानं आणि नियोजनानं सुरू असलेला आपला हा नामचिंतन सोहळा आणि या नामचिंतन सोहळ्यातील आजच्या दिवसाची म्हणजे पहिल्या दिवसाची सेवा तुमच्या सर्वांच्या इच्छेनं माझ्याकडं आलेली आहे। सेवेकरता अभंग जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा ठेवलेला आहे। वारकरी संप्रदायाची जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेसंदर्भात आपण चिंतन करतो आहोत। वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भक्ती करून देवापर्यंत पोहोचायचं असेल तर पूर्वसुरींनी घालून दिलेली जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचं पालन करणं अगत्याचं आहे, गरजेचं आहे। वारकरी संप्रदायाचे पूर्वसुरी जे संत मंडळी आहेत साधू पुरुष आहेत या साधू पुरुषांनी देवापर्यंत पोहोचण्यासाठी जी नामसंकीर्तनाची साधना सांगितलेली आहे या संकीर्तनाची साधना सांगत असताना कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचं चिंतन करावं याच्यासाठी प्रत्येक जो वक्ता आहे त्या वक्त्यासाठी बंधन घालून दिलेलं आहे। आजचा आपल्या संकीर्तनाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशीचा जो वक्ता आहे त्या वक्त्याच्यासाठी नामपर नामाचं महात्म्य प्रतिपादन करणं हे क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे। नाम महात्म्य प्रतिपादन केल्याशिवाय त्या नामचिंतन सोहळ्याला आरंभ होत नाही, प्रारंभ होत नाही। एक गोष्ट बोलू का, कर्म कोणतंही असू द्या त्या कर्माच्या आरंभी भगवंताचं नाम जे शुभ आहे कल्याणदायक आहे त्या कल्याणदायक नामाचं चिंतन करणं अगत्याचं असतं, गरजेचं असतं। जर आपण कर्माच्या आरंभी भगवंताच्या नामाचं चिंतन नाही केलं तर कदाचित आपण त्या कर्मामध्ये अपयशी होऊ किंवा त्या कर्मामध्ये आपल्याला यश मिळणार नाही। म्हणून कर्माच्या आरंभी यज्ञातील कर्म असली तरी सुद्धा भगवंताच्या नामाचं चिंतन सांगितलेलं आहे आणि भक्ती असेल त्या भक्तीच्या आरंभी सुद्धा भगवंताच्या नामाचं चिंतन सांगितलेलं आहे। देवापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ नामचिंतन हेच साधन आहे का? नाही,
देवापर्यंत पोहोचण्यासाठी यज्ञ आहे, याग आहे, मंत्र आहे, जप आहे, तंत्र आहे, बरेच मार्ग आहेत. भक्ती हा एकच मार्ग आहे का? नामचिंतन हा एकच मार्ग आहे का? नाही, इतर मार्ग सुद्धा आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात, बाबांनो, तुम्हाला देवापर्यंत या कलियुगामध्ये जर पोहोचायचं असेल ना, तर तुम्ही त्या विठ्ठल नामाच्या परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. अभंगाचं श्री तुकाराम महाराज सांगतायत की बाबांनो, देवापर्यंत पोहोचायचं असेल, देवरूप व्हायचं असेल किंवा जीव ब्रह्मात्मैक्य साधायचं असेल तर तुम्ही त्या विठ्ठल नावाच्या परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. विठ्ठल नावाच्या परमात्म्याचं चिंतन केल्याच्या नंतर काय नव्हे केले, त्याचं चिंतन केल्याच्या नंतर तुम्ही सगळं केल्यासारखं होतं. नवे इतर कर्मानं, इतर मार्गानं तुम्हाला जी गोष्ट प्राप्त होणार आहे ती गोष्ट तुम्हाला नामस्मरणानं किंवा विठ्ठल परमात्म्याच्या चिंतनानं प्राप्त होऊ शकते. अशा सरळ अर्थाचं जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचं हे वाक्य आहे. या वाक्यावरती संशय शंका अशी आहे, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतायत, तुम्हाला तुमच्या इच्छित साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही विठ्ठल नावाच्या परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. ते चिंतन केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या साध्यापर्यंत पोहोचणार आहात. जीवाचं साध्य काय? जीवाचं साध्य काय? पहा, कोणतीही गोष्ट ज्या ठिकाणाहून उत्पन्न झालेली आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रयत्नशील असते. उदाहरणार्थ विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, समुद्राच्या पाण्यावरती सूर्याची उष्णता पडते, सूर्याची किरणं पडतात, त्याची वाफ तयार होते. एखाद्या डोंगरावरती पावसाच्या रूपानं ते पाणी पडतं, या वर्षीच्या भाषेमध्ये कोसळतं आणि ते कोसळल्याच्या नंतर कधी नदीच्या रूपानं, कधी नाल्याच्या रूपानं, कधी ओढ्याच्या रूपानं, कधी आणखी ओहोळाच्या रूपानं ते वाहत राहतं. हे पाणी वाहत असताना किती दिवस वाहतं? विश्वमाऊली ज्ञानोबराय फार गोड सांगतात. ज्ञानोबराय सांगतात,
का पोखीत तिरीचे पादप, तीरावरची जी झाडं आहेत ना त्या झाडांचं पोषण करता करता, त्या जळामध्ये जे जलचर आहेत ना त्या जलचरांचं पोषण करता करता, त्या जळावरती येणारी गाय असेल, वाघादी हिंस्र पशु असतील, या पशूंचं संगोपन करता करता, यांचं पोषण करता करता हे नदीचं पाणी वाहत राहतं. ओहोळाची नदी होते, नदीचा नद होतो आणि हा जो नद आहे ना हा नद समुद्राला जाऊन मिळतो. जोपर्यंत हे पाणी समुद्राला मिळत नाही तोपर्यंत त्या पाण्याची पूर्णता नाही, तोपर्यंत त्या पाणी पूर्णत्वाला प्राप्त होत नाही. तुका म्हणे गंगा सागर तुका म्हणे गंगा सागर संगमे, तुका संत श्री तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी. सगळ्या उर्मी, नदी असेल, नद असेल, ओहोळ असेल, ओढा असेल, आतापर्यंत गंगेचं पाणी होतं, आतापर्यंत भीमा नदीचं पाणी होतं, कृष्णा नदीचं पाणी होतं. पण हे ज्या क्षणाला सागरामध्ये जाऊन मिळतं ना त्या क्षणाला सागरामध्ये एकरूप होऊन जातं, पुन्हा त्याच्यामध्ये भेद शिल्लक राहत नाही. या नदीचं जे पाणी आहे, ओहोळाचं, नाल्याचं जे पाणी आहे, या पाण्याची ओढ कोणत्या दिशेनं आहे, त्याची उत्पत्ती, त्याची निर्मिती ज्या सागरापासून झाली ना त्या सागराच्या दिशेनं त्याची ओढ आहे किंवा त्या दिशेनं ती धावण्याचा प्रयत्न करते. पहा, ज्याचा स्थायी भाव असतो ना त्या स्थायी भावाच्या दिशेनं तो पदार्थ धावत असतो. आपण त्याला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी तो अडवला जात नाही. पहा, पाणी जे आहे ना, पाणी पातळ असतं. पाण्याला आपण थंड करून घट्ट करण्याचा प्रयत्न केला तर ते किती दिवस घट्ट राहिलो नाही. बर्फामध्ये आपण त्याचं रूपांतर करू शकतो, पण पुन्हा ते पाणी होऊन वाहण्याचाच प्रयत्न करत राहील. तद्वत हा जो जीव आहे ना, हा जीव कुठून निर्माण झाला, जिथून निर्माण झाला त्या दिशेनं जाण्याचा तो प्रयत्न नेहमी आणि प्रत्येक क्षणाला करत असतो. पहा, जीवाची उत्पत्ती किंवा जीवाची निर्मिती ही सुखरूप असलेल्या ब्रह्मतत्वापासून आहे, परमात्म तत्वापासून आहे. म्हणून जीवाची प्रत्येक वाटचाल जी आहे ना ती सुखरूपतेकडे असलेली आपल्याला पाहायला भेटते. या विश्वामध्ये असा एखादा जीव आपल्याला पाहायला भेटेल का हो? त्याला वाटतं माझ्या वाट्याला दुःख यावं, मला दुःख व्हावं असं वाटतं. मंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीवाची चौकशी करा, प्रत्येक जीवाला विचारा, बाबा रे तुला सुख हवं का दुःख हवं, सुख पाहिजे का दुःख पाहिजे, सांगा बरं मला. एखादा व्यक्ती म्हणेल का मला दुःख हवं, मला दुःख पाहिजे? नाही. मजलागी दुःख व्हावे ऐशे कोणी भावेना जीवे, मनापासून जीवापासून अशी कोणीच भावना करत नाही. एक रंतीदेव नावाचा जो राजा आहे,
त्या राजाचं चरित्र सांगितलं जातं. पहा, रंतीदेवानं स्वतःच्या राज्याचा त्याग केला आणि राज्याचा त्याग करून अरण्यवास स्वीकारला. सोबत कुटुंबातले सर्व लोक आहेत आणि सर्व लोकांना घेऊन तो अरण्यवासामध्ये गेला. त्याचं व्रत आहे, मागितल्या विना जे मिळेल त्याच्यावरती उदरनिर्वाह करायचा, कोणाकडं काही मागायचं नाही. आपणही कधी कधी प्रयत्न करतो, पण आपला प्रयत्न फार अवघड असतो. मला आज उपवास आहे बाबा, मला कोणीतरी फराळाचं आणून द्या म्हणून सकाळीच अगोदरच फोन करून सांगतो. मग त्याला म्हणायचं का? त्याला नाही म्हणता येत तसं. रंतीदेवाचा उपवास आहे. रंतीदेवानं निश्चय केलेला आहे, न मागता जे मिळेल ना त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करायचा. जोपर्यंत कुणी न मागता आपल्याला आणून देत नाही तोपर्यंत अन्न पाणी ग्रहण करायचं नाही. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, क्रमानं 42 दिवस गेले. 42 दिवसपर्यंत रंतीदेवाला पिण्यासाठी पाणी भेटलं नाही, खाण्यासाठी अन्न भेटलं नाही. कुणी अयाचितपणे त्याला कुणी काही आणूनच दिलं नाही. तर तो 42 दिवसपर्यंत फक्त भगवंताचं चिंतन करत राहिला. ऐका, आणि 42व्या दिवशी एक रंतीदेवांना ओळखणारा व्यक्ती, रंतीदेव चाललेले आहेत आणि जात असताना त्या व्यक्तीनं पाहिलं. तो धावत आला आणि धावत येऊन त्यांना हात जोडले, सांगितलं तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी भिक्षा घेऊन येतो. त्यानं रंतीदेव आणि त्यांच्या कुटुंबाला पिण्यासाठी पाणी आणलं, खाण्यासाठी थोडंसं अन्न आणलं आणि ते अन्न 42 दिवसाच्या नंतर रंतीदेवांच्या स्वाधीन केलं. त्यांनी ते अन्न ग्रहण केलं. अन्न ग्रहण केल्याच्या नंतर त्या अन्नाचे विभाग केले आणि प्रत्येकाला ते अन्न वाटून घेतलं. कुटुंबातले जे सगळे आहेत सगळ्या सदस्यांना वाटून घेतलं. ऐका, 42 दिवसाच्या नंतर अन्न मिळालेलं आहे. 42 दिवसाच्या नंतर, 42 दिवसाच्या उपवासाच्या नंतर पिण्यासाठी पाणी मिळालेलं आहे. तोपर्यंत एक थेंबही पाणी नाही, एक अन्नाचं कणसुद्धा पोटामध्ये नाही. स्वतः रंतीदेव जसे उपवासी आहेत तशी त्यांची पत्नी, त्यांची मुलं सर्वजण उपवासी आहेत. कुणी काहीच ग्रहण केलेलं नाही. 42व्या दिवशी अन्न भेटलेलं आहे, पिण्यासाठी पाणी भेटलेलं आहे. थोडीशी पात्रं आणली, झाडाची पानं, त्याच्या पत्रावळ्या बनवल्या, प्रत्येकाच्या समोर ठेवली. प्रत्येकाला आपापला हिस्सा जेवणाचा वाढून दिला. पिण्यासाठी ते द्रोण तयार केलेलं आहे, पाणी पिण्यासाठी प्रत्येकाच्या द्रोणामध्ये ते पाणी टाकलेलं आहे. आणि आता ते पाणी पिणार आहेत. किती दिवसाच्या नंतर? 42 दिवसाच्या नंतर ते पाणी ग्रहण करणार आहेत. तेवढ्यात ब्रह्मा, विष्णू, महेश यांना परीक्षा घ्यायचा खूप नाद आहे. परीक्षा घ्यायचा, परीक्षा प्रत्येक भक्ताची हे घेत राहतात, आजही घेतात, पूर्वीही घेत होते. रंतीदेवाची परीक्षा घेण्यासाठी साधूचा वेश धारण केला आणि ही तीनही देव त्या ठिकाणी आले आणि तिघांनी मिळून यांच्याकडचं अन्न पाणी मागून घेतलं. 42 दिवसाच्या नंतर मिळालेलं जे अन्न आहे ते अन्न या 3 साधूंच्या पदरामध्ये टाकलं. पिण्यासाठी मिळालेलं पाणी या 3 साधूंच्या पदरामध्ये टाकलं आणि रंतीदेव हात जोडून त्या साधू पुरुषांना म्हणतात, देवा किती कृपा आहे तुझी माझ्यावरती. 42 दिवस माझ्याकडं खाण्यासाठी अन्न नव्हतं, पिण्यासाठी पाणी नव्हतं, तर तू याचक माझ्याकडं पाठवला नाही. आणि आज 42 दिवसाच्या नंतर माझ्याकडं अन्न आलं, माझ्याकडं पाणी आलं, याचकाला देण्यासाठी माझ्या हातामध्ये काहीतरी आलं, म्हणून तू याचक माझ्याकडे पाठवला. देवा मी तुझा आभारी आहे, मी तुझा ऋणी आहे, देवाला म्हणतात. देव प्रसन्न झालेला आहे रंतीदेवांच्यावरती आणि रंतीदेवांना विचारतो, रंतीदेवा मला एक सांगा, मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. तुमचं अयाचितेचं हे जे व्रत आहे हे व्रत सफल झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. माझी इच्छा आहे तुम्ही माझ्याकडून काहीतरी मागितलं पाहिजे. काय मागावं रंतीदेवानं, काय मागावं, काय मागावं? आपण जर रंतीदेवाच्या जागेला असतो तर काय मागितलं असतं? काय मागितलं असतं? पुण्यामध्ये एखादं घर मागितलं असतं, गाडी मागितली असती, संपत्ती मागितली असती, खाण्यासाठी पिण्यासाठी सगळ्या व्यवस्थित गोष्टी मागितल्या असत्या. रंतीदेव भगवंताच्या समोर उभा आहे, हात जोडलेले आहेत आणि भगवंताला म्हणतो, देवा माझ्या वाट्याला जगातल्या सगळ्या लोकांचं जे दुःख आहे ना ते दुःख येऊ दे आणि सगळ्या लोकांना सुखी जीवन जगू देत, सुखी जीवन जगू दे.
जगामध्ये कुणी दुःख मागतं का हो? कुणी दुःख मागतं का? कुणी दुःख मागत नाही, पण रंतीदेवाने दुःख मागितलं. ऐका, रंतीदेवसुद्धा स्वतःला दुःख मागत नाही, स्वतःला दुःख मागत नाही. पहा, पर्यायानं जगाच्या सुखामध्ये स्वतःचं सुख आहे ही गोष्ट लक्षात घेऊन रंतीदेवाने सगळ्या लोकांना अगोदर सुखरूप करा अशी मागणी देवाच्याकडे केलेली आहे. म्हणजे स्वतःसाठी ते सुखच मागतात. जीवाची उत्पत्ती सुखरूप असणाऱ्या तत्वापासून, ब्रह्मतत्वापासून आहे, म्हणून त्याची जी ओढ आहे ना ती सुखाच्या दिशेनं असलेली आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे अद्वैताच्या दिशेनं त्याची वाटचाल असलेली आपल्याला पाहायला भेटते. त्याची जी ओढ आहे ती ओढ ब्रह्मतत्वाला जाणून घेण्याच्या दिशेनं जात असताना आपल्याला पाहायला भेटते. जोपर्यंत जीव अद्वैत तत्वावरती आरूढ होत नाही, म्हणजे जीव ब्रह्मात्मैक्य जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत जीवाचं संपूर्ण दुःख नष्ट होत नाही आणि सर्व सुखाची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही. सर्व सुखाची प्राप्तिरूप जो मोक्ष आहे तो मोक्ष त्याला जर मिळायचं असेल तर सर्व दुःखाची निवृत्ती अगोदर व्हावी लागेल आणि आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची निवृत्ती व्हावी लागेल, तरच तो तिथपर्यंत पोहोचणार आहे, सुखरूपतेपर्यंत पोहोचणार आहे. तोपर्यंत पोहोचू शकत नाही. इथं जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज म्हणतायत, तुम्ही माझ्या विठ्ठलाचं चिंतन करा. विठ्ठलाचं चिंतन केल्याच्या नंतर काय म्हणून होणार नाही, तुम्ही त्या देवापर्यंत पोहोचाल, तुम्ही सुखरूप व्हाल. नवे नवे जीव ब्रह्मात्मैक्य जे आहे त्या जीव ब्रह्मात्मैक्याला तुम्ही प्राप्त व्हाल. जीवाचं दुःख कधी नष्ट होतं? जीवाचं दुःख आत्मस्वरूपाचं अज्ञान गेल्याच्या नंतर नष्ट होत असतं. जोपर्यंत अज्ञान जात नाही तोपर्यंत दुःख नष्ट होत नाही. दुःख बीज रहित सुखाची प्राप्ती करायची असेल तर आत्मस्वरूपाचं अज्ञान गेलं पाहिजे, तोपर्यंत सर्व सुखाची प्राप्ती होणं शक्य नाही. नामस्मरणानं अज्ञानाची निवृत्ती होते का हो? नामस्मरणानं अज्ञानाची निवृत्ती होते का? नामस्मरण केल्याच्या नंतर प्रदीप महाराज, नामस्मरण केल्याच्या नंतर अज्ञानाची निवृत्ती होते का? नामस्मरणानं अज्ञानाची निवृत्ती होण्याची शक्यता नाही. अज्ञानाच्या निवृत्ती करता जीवानं अगोदर मुमुक्षु व्हावं. मुमुक्षु होऊन सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये जावं. सद्गुरूंच्या सान्निध्यात गेल्याच्या नंतर अगरबता करावे, दास्य सकळ त्यांचं दास्य करावे, त्यांची सेवा करावी. आणि मग सेवा केल्याच्या नंतर अपेक्षित आपुले, आपल्या अंतःकरणाची अपेक्षा आहे ना, ती अपेक्षा त्यांच्या पुढे व्यक्त करावी. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय उद्धार का त्या श्रीगुरूंच्या सान्निध्यामध्ये अगोदर जावं लागतं, त्यांची सेवा करावी लागते. सेवा केल्याच्या नंतर त्यांना विचारावं लागतं, कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. आणि मग ते आपल्याला ज्ञान देतात. काय ज्ञान देतात? अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म वगैरे वेदवाक्यांचा उपदेश करतात, ब्रह्मवाक्यांचा उपदेश करतात. या वेदवाक्यांचा उपदेश केल्याच्या नंतर जीवाला ज्ञान होत असतं. वेदवाक्य श्रवण केल्याच्या नंतर लगेच जीवाला ज्ञान होतंय का? नाही होत.
वेदवाक्य श्रवण केल्याच्या नंतर त्याचं श्रवण करायचं आहे, त्याचं मनन करायचं आहे, त्याचं निधिध्यासन करायचं आहे, तत्वम पदार्थ शोधन करायचं आहे आणि मग त्याला त्याच्यातून ज्ञान होणार आहे. तोपर्यंत त्याला ज्ञान होणार नाही. अगोदर श्रवण करावं. आपण काय करतो? श्रवण करतो का ऐकतो? महाराज, आपण श्रवण करतो का ऐकतो? आपण ऐकतो, आपण श्रवण करत नाही. श्रवण कशाला म्हणायचं? अर्थ प्रतिपादक वाक्य श्रवण इंद्रियावरती पडावं, त्याचा अर्थबोध अंतकरणाला व्हावा आणि मग अंतकरणाला तदाकार प्राप्त व्हावा, त्याला श्रवण असं म्हटलं जात असतं. आपण फक्त ऐकतो. आपला ऐकण्याचा आणि अंतकरणाच्या भावभावनांचा काही एक संबंध नसतो. श्रवण करावं, त्याचं मनन करावं. मनन करणं म्हणजे पुनरावृत्ती, त्याचे पुन्हा पुन्हा त्या वाक्याचा उच्चार करावा, त्याचं निधिध्यासन करावं. जसं जागृतीमध्ये आपण त्याचं चिंतन केलेलं आहे, तसं स्वप्नादी ज्या अवस्था आहेत त्या अवस्थामध्ये त्याचं चिंतन करावं. श्रवणाच्या मीसे बैसावे मोनी, श्रवणाच्या मीसे बैसावे मोनी, श्रवणाचे मेसे बैसावे निधिध्यासन करावं. निधिध्यासन केल्याच्या नंतर लगेच जीवाचं अज्ञान जाणार आहे का? नाही जात. निधिध्यासनानं सुद्धा जीवाचं अज्ञान जात नाही. त्याच्यासाठी तत्वम पदार्थ शोधन आहे. उदाहरणार्थ तत्वमसी हे महावाक्य आहे. या महावाक्यामध्ये तत्पदवाच्य जीव, त्वम पदवाच्य परमात्मा या दोघांच्यामध्ये ऐक्य साधायचं असेल तर वाच्यार्थाचा त्याग करून लक्षार्थाचं ग्रहण केल्याच्या नंतर या दोन पदामध्ये आपल्याला ऐक्य सांगता येतं. ते ब्रह्म तू आहेस किंवा ब्रह्माचं आणि जीवाचं जे ऐक्य आहे ते ऐक्य वाच्यार्थाचा त्याग करून लक्षार्थ ग्रहण केल्याच्या नंतर जीवाला होणार आहे. म्हणून तत्वम पदार्थ शोधन करावं. तत्वम पदार्थ शोधन केलं तरी लगेच ज्ञान होत नाही. संशय आहे, विपर्यय आहे, अनेक प्रकारचे जे अडथळे आहेत त्या ज्ञानाच्या मार्गामध्ये आहेत. एवढ्या सगळ्या अडथळ्याच्या मार्गातून गेल्याच्या नंतर मग तत्वमसी महावाक्याचा प्रत्यय येतो आणि त्याचं ज्ञान, त्याचं यथार्थ ज्ञान जीवाला होतं. जीवाला ज्ञान झाल्यानंतर जीव हा सुखरूप असणाऱ्या परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. तोपर्यंत होत नाही. जर ज्ञानानं जीव त्या तत्वापर्यंत पोहोचणार असेल तर माझे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज या ठिकाणी जे म्हणताय की बाबा काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, तू फक्त विठ्ठल नावाच्या परमात्म्याचं चिंतन कर, तुला तिथपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी माझी. विठ्ठल नावाच्या परमात्म्याचं चिंतन केलं का तुझ्या अंतःकरणातलं जे अज्ञान आहे ते अज्ञान मी आपसुकच दूर करून टाकेल. एक गोष्ट बोलू का? काही वस्तूच्या ठिकाणी वस्तू सामर्थ्य शक्ती असते. ज्या वस्तू सामर्थ्य शक्तीच्या योगानं जी अनघटित जी घटना आहे ती घटना घडत असते. जी घडू शकत नाही ती घडायची असेल
तर त्या वस्तूची जी वस्तू सामर्थ्य शक्ती आहे ती वस्तू सामर्थ्य शक्ती अतिशय महत्त्वाची आहे. इथं जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज परमात्म्याच्या इतर नामाचं चिंतन न करता एक नाम आपल्यासमोर ठेवतात. ते नाम आहे विठ्ठल. विठ्ठल नावाच्या परमात्म्याचं चिंतन कर बाबा. तुझ्या अंतःकरणातलं जे अज्ञान आहे ते सगळ्या अज्ञान निवृत्त होईल. तू परमात्म्यापर्यंत पोहोचील. याच्यामध्ये तुला वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही. कारण विठ्ठल नावाच्या परमात्म्याच्या चिंतनाचा जो मार्ग आहे ना तो मार्ग सगळ्या मार्गांचं मूळ आहे. अभंगाचं सर्व साधनाचे सार. आवाज दे जरा. सर्व साधनाचे सार. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज सांगतायत बाबांनो ऐका ऐका माझ्याकडे लक्ष द्या. थोडंसं माझ्याकडे कमी वेळ आहे तुमच्याशी बोलण्यासाठी. एवढ्या गर्दीत मला जमत नाही. पहा गरम तर मला जास्त. मला गर्दी नाही लागत, मला दर्दी लागत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही परमार्थाचे दर्दी आहात. गर्दी फार गर्दी जमा केली म्हणजे परमार्थ त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचेलच असं नाही. गर्दी काय कोणीही जमा करू शकतो, कोणालाही करता येते. पण देवाविषयी प्रेम असणारे, संतांच्या विषयी प्रेम असणारे, अंतःकरणामध्ये अनुकंप असणारी जी साधक मंडळी आहे, ही साधक मंडळी एवढ्या सहजासहजी भेटत नाही, मिळत नाही. तुम्ही सापडले म्हणून तुम्हाला 10 वाजेपर्यंत सोडत नाही. ऐका ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज सांगतायत की बाबांनो,
हे जे विठ्ठल नावाच्या परमात्म्याचं नाम आहे ना, हे नाम अतिशय महत्त्वाचं आहे. या नामाच्या ठिकाणी वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. ज्या वस्तू सामर्थ्य शक्तीच्या योगानं याचं चिंतन जर आपण केलं, चित्तामध्ये याचं चिंतन जर आपण केलं ना, आपलं आत्मस्वरूपाचं अज्ञान जातं. आपण सुखरूपतेच्या दिशेनं जातो. सगळी जी साधनं आहेत ना, सगळी साधनं देवापर्यंत पोहोचण्याची, या सगळ्या साधनांचं मूळ जर काय असेल ना, तर ते आहे नामस्मरण. ते आहे भगवान विठ्ठल नावाच्या परमात्म्याचं नाम. सर्व साधनाची सार. काय होतं यानं? भवसिंधू उतरी पार. विठ्ठल नावाचं जो परमात्मा आहे ना, त्या परमात्म्याची जिम्मेदारी आहे, ही जबाबदारी आहे की आपण कसेही असलो, कोणत्याही अवस्थेत असलो ना, तरी तो आपल्याला भव नावाचा जो सागर आहे, हा जो संसार नावाचा सागर आहे ना, ज्याच्यामध्ये जिकडं पाहिल तिकडं दुःख सोडून दुसरं काहीच पाहायला भेटत नाही, अशा संसारातून पैल तीराला घेऊन जाण्याचं काम हे विठ्ठल नाम आपल्याला या ठिकाणी करू शकतं. दुसऱ्या कोणत्या गोष्टीनं आपण हा भवसागर तरुण पैल तीराला जातो, हा संशयसुद्धा कलियुगामध्ये येऊ द्यायचा नाही. एक गोष्ट बोलू का? इतरसुद्धा साधनं आहेत. यज्ञ आहे. यज्ञाच्या माध्यमातून देवापर्यंत पोहोचता येतं, देवापर्यंत जाता येतं. पण यज्ञ आपल्याला करता येणं शक्य आहे का हो? यज्ञ हे साधन त्या त्या योगासाठी सांगून दिलेलं आहे, आपल्यासाठी यज्ञ नाही. आपण यज्ञ करण्याचा प्रयत्न केला तर यज्ञासाठी आवश्यक असणारी जी सामग्री आहे, ती सामग्री आपल्याकडं उपलब्ध नाही आहे. म्हणून आपण यज्ञाच्या माध्यमातून देवापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करू शकत नाहीत किंवा जाऊ शकत नाहीत. तप केल्याच्या नंतर सुद्धा देवापर्यंत पोहोचता येतं. अनेक जण तप करून देवापर्यंत पोहोचलेले आहे. अनेक ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे, तपश्चर्या करून ते देवापर्यंत पोहोचलेले आहेत. पण एक गोष्ट बोलू का? तपश्चर्या करण्यासाठी विपुल प्रमाणामध्ये आयुष्य पाहिजे, विपुल प्रमाणामध्ये आयुष्य पाहिजे. सत्ययुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापार युग असेल, या युगांच्यामध्ये जीवाला जे आयुष्य आहे ते आयुष्य लाखो वर्षामध्ये आहे. म्हणून त्यांना कोणाला 60,000 वर्ष तपश्चर्या करता येते, कोणाला 1,00,000 वर्ष तपश्चर्या करता येते. आपण किती लाख वर्ष तपश्चर्या करणार बरं? किती लाख वर्ष तपश्चर्या करणार? कलियुगामध्ये जीवाच्या आयुष्याची जी मर्यादा आहे ती 100 वर्षापर्यंत आलेली. जास्तीत जास्त 100 वर्ष माणूस जगू शकतो. शतगणिले ते अर्धरात्र खाय, मोजून 100 वर्षाचं आयुष्य आहे. तेही प्रत्येकाला 100 वर्षाचं आहे का? प्रत्येकाला 100 वर्षाचं? जाता जाता नवले ब्रिजवरून गेला तर बाबा कायचं 100 वर्ष? 40 आता जिकडं तिकडं नाही का? अक्षय महाराज तुम्ही कुठं राहतात? नवले ब्रिजला? नको, तुमच्याकडं नकोच घ्यायला, तुम्ही काळाच्या जवळ राहता. काळ तुमच्या जवळ आहे. शतगणिले अर्धरात्र खाय, जास्तीत जास्त 100 वर्षाचं आयुष्य आहे. पण प्रत्येक व्यक्ती 100 वर्ष जगेलच असं सांगता येत नाही. याच्यामध्ये सुद्धा अर्ध जे आयुष्य आहे ते झोपेमध्ये निघून जातं, काही बालत्वामध्ये, काही वृद्धापकाळामध्ये निघून जातं. देवाचं भजन करण्यासाठी काही शिल्लक राहत नाही. कलियुगामध्ये तपश्चर्या करायची म्हटलं तर आपण तपश्चर्या करू शकत नाही. कलियुगामध्ये यज्ञ करायचं म्हटलं तर आपण यज्ञ करू शकत नाही. कलियुगामध्ये आपण देवाचं सान्निध्य करायचं म्हटलं तरी करू शकत नाही. कलियुगामध्ये केवळ आणि केवळ नारायण
कलियुगामध्ये देवापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ एक साधन आपल्याला सांगितलेलं आहे. कलौ तद हरि कीर्तनात किंवा कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगामध्ये कीर्तन करावं. कीर्तनानंच देवाची प्राप्ती होऊ शकते. कलियुगामध्ये इतर साधनं करून आपण देवापर्यंत पोहोचू शकत नाही. कलियुगामध्ये आपल्याला यज्ञ करणं शक्य नाही. बरं, योग तरी कलियुगामध्ये आपल्याला करता येऊ शकतो का? रामदेव बाबा सांगू चालले, पण योग आपल्याला जमणार आहे का? जमणार आहे का योग? योगाची साधना एवढी सोपं आहे का? नाही. यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, ध्यान आहे, धारणा आहे, सविकल्प समाधी आहे, निर्विकल्प समाधी आहे. त्यावेळेस समाधीच्या माध्यमातून, योगाच्या माध्यमातून जीव हा देवाशी एकरूप होत असतो. तोपर्यंत होत नाही. आपल्याला यम जमणार आहे का? यम हे नाव ऐकलं तरी आपल्याला कसं होतं? कसं तरी होतं. यम नावाचा इथला जो अर्थ आहे ना, तो अर्थ वेगळा आहे. यम आहे, नियम आहे, आसन. 2 तास आपण कीर्तनाला नीट एका आसनामध्ये बसू शकत नाही. आपलं आसन सारखं बदलत राहतं. एका आसनावरती आपण बसू शकत नाही 2 तास कीर्तनामध्ये. मग योग करण्यासाठी, आपण समाधी लावण्यासाठी एका आसनावरती कधी बसू शकणार? नाही बसू शकत. आपल्याला क्षण हे शक्य नाही. योगाच्या माध्यमातून आपण देवापर्यंत पोहोचू शकत नाही. कलियुगामध्ये जर देवापर्यंत पोहोचायचं असेल तर केवळ आणि केवळ त्या परमात्म्याचं नामचिंतन, त्या परमात्म्याचं कीर्तन एवढंच साधन उरतं. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या योग याग तपे याग तपे केली तयाने अमुपे. योग केला, याग केलं, तपश्चर्या केली, पण देवाची भेट झाली नाही. त्याच्यासाठी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतात, सोपा असलेला 3 अक्षरी मंत्र तुम्ही जपा, तुम्हाला देव भेटल्या विना राहणार नाही. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे सोपा, तुका म्हणे जपा,
सर्व साधना मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. ज्यांना ज्यांना देवानं हात दिलेले त्यांनी हात वरती करा एकदा. ज्या परमात्म्याच्या नामस्मरणाचं महात्म्य जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आपल्यासमोर विशद